छान हो का. मी असं नवरात्री स्पेशल घेऊन आले देवीसाठी साडी. म्हणून चला नवरात्री त्यासाठी म्हणलं छान असं बघा आपण काहीतरी युनिक करूया. म्हणलं आपलं साधे सिंपल आपलं छान असं बघा नवरात्रीचं साडी शिवलेलं आहे आणि छोटासा आपला पदर वगैरे केलेला आहे. हा शिल्लक राहील ब्लाऊज पीस होता ना बाबा शिवून, त्यातनं बघा छान असं शिवलेलं आहे. आणि ब्लाऊज पीस पण असताना नवीन होता, त्यामुळं काही हरकत नाही. देवीला साडी वगैरे नेसवायची म्हणलं तर छान असं बघा मी कळशावर ठेवून दाखवलेलं आहे. बघा किती छान वाटत आहे. तर तुम्हाला सोप्या मी कटिंग आणि टिचिंग दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओला पुढे बघूया. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय पिया यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नवीन इथं बघा देवीसाठी साडी आपण कटिंग करणार, त्यासाठी मग मी इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे. इथं बघा मी अस्तर घेतलेलं आहे. एवढंच आपलं साहित्य लागणार, फार काही लागणार नाही. इथं बघा इथं काटाची जरा साडी आहे तर होती ना, तर त्याच्यावरचं होतं. तर हो का इथं छान असं काठपदर आहे ना, काठपदरचं आपण वरच्या साईडला पट्टी करणार आहोत. त्यासाठी मी कट करून घ्यायचं, मग पुढे दाखवते तुम्हाला माप किती घेणार आहोत. ते वरचं तो असं काठपदरचं आहे ते कट करून घेतलेलं आहे. असं फोल्ड करून आपण पुढे दाखवतेच मी कसं लावायचं. देवीला पदर काढायचं, त्यासाठी बघा काय करायचं. वरच्या गोल्डनचं मी पदर काढणार. त्यासाठी बघा मी उंची घेतलेले 5 इंच, रुंदी घेणारे 21 इंच आणि असं बॉक्स करून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला मापानुसार पाहिजे तेवढं तुम्ही घेतलं तरी चालेल. व्यवस्थित कसं कट करून झालेलं. आता खालच्या साईडला बघा आपण निर्याच्या प्लेट देण्यासाठी घेणार, तर त्यासाठी बघा पहिलं असं साडी व्यवस्थित खालच्या निर्यासाठी बघा मी इथं उंची घेतलेले 11 इंच, रुंदी घेतलेले 18 इंच. तर तुम्हाला वाढवून पाहिजे वाढवून घेतलं तर चालेल. आणि बघा असं बॉक्स करून घेतलेलं. आता कट करून घेऊया. इथं बघा 2 कॉम्बिनेशन आहेत, पिंक आणि गोल्डन आहे. तर मी आता पदर केलेला आहे गोल्डनचा, तर मी गोल्डनचा खालच्या साईडला निर्याला करणार आहे, वरच्या साईडला प्लेट देणार आहे पिंक याला. कशी आपण छान अशी प्लेट देणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी तुम्हाला दाखवते माप परत ना. हो का, उंची घेतलेले 11 इंच, रुंदी घेतलेले 18 इंच असे आपलं माप घेतलेलं आहे. आता ही पट्टी घेतलेली आहे बघा. पट्टी आहे पट्टीचं रुंदी आहे 20 इंच. जेवढी मापानुसार तुम्हाला घ्या. आणि उंची घेतलेली आहे बघा इथे 3 इंच, पण आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. कपड्याची उंची आहे 3 इंच, आपण 2.5 इंच घेणार. वरचा बघा पिंक कलरचा मी कपडा कट करून घेतलेला आहे, बरोबर व्यवस्थित पट्टी ठेवलेली आहे. आणि डोक्याच्या पदरासाठी बघा उंची घेतलेली 15 इंच आणि 21 इंचाची अशी पदरासाठी घेतलेलं आहे. आता बघा हे झालेलं आहे सगळं आपल्या मापाकडून. आता बघा खालच्या जी साडीसाठी आपण कट केलेलं ना त्याच्यानुसार आपण अस्तरसाठी कट करणार. एवढंच अस्तर कट करायचं आपल्याला, बाकी काही अस्तर लागणार नाही. आता कट करून झालं. चला आपण पुढं स्टिच कसं करायचं बघा. सगळ्यात अगोदर बघा ब्लाऊज पीस खाली अस्तर मांडून ठेवले. ब्लाऊज पीस सरळ आहे असं मांडायचा आणि पूर्ण राऊंडला असंच आपण पहिलं स्टिच करून घेणार, म्हणजे व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. जरी मोठ्या शिलाईवर दिलं तरी चालेल, म्हणजे पहिलं आपण जोडून घेऊ, म्हणजे पुढे आपल्याला पेट वगैरे द्यायला पुढे मी सांगतेच तुम्हाला काय करायचं. एकदम सोपी आपली शिवून होणार आहे. आपल्या इथं लेसचा काही वापर करा, जरी तुम्हाला आवडत असले केलं तर चालेल, नसेल तर काही नाही. आता तुम्ही म्हणणार बाबा की देवी तर मोठी असते मग एवढं साडीचं काय, पण काय होतं आपण मोठी देवी बसवलं तर छोटे आपण देवीसाठी पण असं डेकोरेशन म्हणून करतो. मी तर माझ्या घरी करते, त्यासाठी मला उपयोग येणार तेवढीच असं मी व्हिडिओ पण करावं म्हणलं, साडी पण तेवढीच म्हणलं स्टिच करायला म्हणून मी दाखवलेलं आहे. आता बघा एक्स्ट्रा कपडा असताच आपला झालेला कट करून घेऊया. कट करून झालेला आहे. आता बघा काय करायचं, वरच्या पिंक बाजूला वर आपण प्लेट तसं ठेवणार होतं. खालच्या साईडने बघा आपण निर्या करणार. त्यासाठी मी पहिल्यांदा बघा एक बाजू ओपन ठेवायची, तिन्ही साईडने आपण फोल्ड करून घेणार. आतल्या साईडला व्यवस्थित असं डबल फोल्ड करून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायची. तिन्ही बाजूला आडव्या आणि उभ्या ह्याला आपण व्यवस्थित फोल्ड करून टिच करून घेणार आहोत. आणि वरची बाजू ओपनच ठेवायची आहे असं. परत आपण पुढे पट्टी जळणार आहोत. आपण हे केलं की बघा दाब उचलून घ्यायचं, परत खालच्या साईडने व्यवस्थित असं फोल्ड करायचं. अजून एक फोल्ड करायचं, म्हणजे धागे निघत नाही. आणि व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं. जरी माझ्या चॅनल नवीन असाल तर फॅशन आयडिया बाय पिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिल्या नोटिफिकेशन येईल. काल पण मी बघा छान असं गुंडे आपल्या खूप वाया जाते, त्यासाठी मग मी गुंडेसाठी पण नवीन काहीतरी शिवलेलं. जरी त्याचं कटिंग आणि टिचिंग बघायचं माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा. मी सोप्या कटिंग आणि टिचिंग दाखवलेले. आपल्या गुंड्या पण वाचन आहेत आणि आपला गुंड्यांचं पण बरेच वाया जाते ना, ते पण छान असं त्यासाठी उपयुक्त असं आहे बघा. आता बघा तिन्ही साईडला छान असं टिच करून झालेलं आहे. छान असं देताना शिलाई आतल्या साईडला फोल्ड करून दिलेलं आहे. आता बघा प्लेट करायला अवकाश प्लेट घेऊन घ्यायच्या. जरी तुम्हाला वाटते ना बाबा की असं जमत नसेल ना, तर तुम्ही पहिल्या अशा प्लेट देऊन टाचण्यानं व्यवस्थित सेटअप करून घ्या. व्यवस्थित असं टाचणी लावून घ्या आणि मग टिच करायला घ्या. खालच्या साईडला व्यवस्थित टाचणी लावून म्हणजे बरोबर आपलं येईल. आधी एकसारख्या अवकाश प्लेट येणार आहेत.
पण आता ही प्लेट येत नाहीत ना, तर पुढे मी दाखवते तुम्हाला. जर आपण इस्त्रीने असं प्रेस करणार म्हणजे व्यवस्थित आपल्याला प्लेट येतील. व्यवस्थित असा देऊन घ्यायच्या प्लेट जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढ्यात. जरी तुम्हाला वाटलं की जास्त प्लेट पाहिजेत तर मी रुंदी आणि उंची वाढवून घेतली तर चालेल, किंवा नुसती रुंदी घेतली तरी चालेल. बघा छान असं आपण देवीसाठी डेकोरेशन वगैरे करण्यासाठी, किंवा छोटेचे कोण देवी आपल्या घरात बसू नयेत त्यासाठी पण छान असं बघा उपयोग येणार. जरी वाटते ना की हे तुम्ही कटिंग छोटं दाखवलं, तुम्ही वाढवून घेतलं तरी चालेल मोठं. आता बघा हे छान झालेलं आहे. एक लेवर कट करून घेऊया. आता बघा इथं छान असं झालेलं, पण हे प्लेटा बघा अशा दिसत नाहीत ना, तर छान असं प्लेटा व्यवस्थित सेटअप करून घ्यायचं बघा. एक असं जुळवून घ्यायचं. पण आता हे होत नाहीत ना, तर यासाठी बघा असं प्रेस करून घ्यायचं. जेवढं प्लेट आहेत ना व्यवस्थित असं प्रेस बघा छान असं व्यवस्थित एका ठेवून घ्यायचे निर्या, आणि व्यवस्थित असं का इस्त्रीने छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित निर्या. किंवा जरी तुम्ही ह्याच्यात कॅनव्हास पेपर वापरलात तरी चालेल. छान असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं. जरी साईडनं तुम्हाला वाटते तुम्ही लेस लावली तरी चालेल, असं काही नाही. आता व्यवस्थित असं छान असं आपण देऊन झालेलं आहे आपलं प्रेस करून. आता तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. आता छान असं झालेलं आहे. आता पदर करायला घेऊया. का देवीचा पदर घेतलेला आहे. ह्याला पण काही करायचं नाही आपल्याला, फक्त चारी साईडनं असं फोल्ड करायचं आणि साईडनं टिच करून घ्यायचं. फक्त फोल्ड करताना उलटी साईडला आतल्या बाजूला करायचं, जेणेकरून सरळ बाजू वरती आली पाहिजे, म्हणजे धागे वगैरे दिसू नये. आणि चारी साईडने व्यवस्थित डबल फोल्ड करायचं. जर तुम्हाला वाटते ना छोटे पदर होता तुम्ही वाढवून घेतला तरी चालेल, म्हणजे छान असं बघा मोठं म्हणलं तरी करता येईल. जर साडीचं तुम्ही वाढवून घेतलं माप तरी मग पदरचं वाढवून घेतलं तरी चालेल. किंवा एका साईडनं साडी पण पदर टिच करता येतो. एका साईडनं जोडून घ्यायचं म्हणजे असं बरोबर डोक्यानं घेईल. किंवा मी असं नुसतं आहे असं ठेवला तरी चालेल. व्यवस्थित बघा चारी साईडनं फोल्ड करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असेल लेस लावली तरी चालेल, किंवा नाही लावली तरी चालेल. एकदम सहज सोपी छान असं मी देवीसाठी साडी शिवलेलं आहे. जर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. एकदम थोडक्या साईडनं, आता तुम्ही मला जर प्रत्येक तुम्ही म्हणताय थोडक्या साईडनं, पण काय कारण कसं आहे, आता आपण ब्लाऊज तर शिवलेलं असते, त्यातनं आपला हा पीस राहिलेलाच असतो शिल्लक थोडंफार. मग त्यातनं असं छोटे काही पण आपल्याला युनिक शिवायला येतं. कारण आपण काही वापरताना आपण असं काहीतरी थोडं शिल्लक राहिलं त्यातून वापरतो ना, त्यामुळे छान असं आपलं युनिक काहीतरी होतं. ओके, छान असा आपला पदर आपला तयार करून झालेला आहे. जर तुम्हाला साईडनं गोंडी वगैरे लावली तर चालेल. आता बघा साडीचा मध्य करून घ्यायचा. व्यवस्थित असं मध्ये करून तिथं आपण चॉकने टिक मार्क करून घ्यायला, म्हणजे बरोबर आपल्याला नॉड लावता येईल. मध्ये करून घेतलेला आहे. आता इथं कपडा घेतलेला आहे काटाचा, त्याचा पण पहिला आपण मध्ये करून घेऊया, म्हणजे बरोबर दोन्ही साईडला आपल्याला देवीला पाठच्या साईडला आपण बांधण्यासाठी एकसारखं आपलं बंद होतील. आता हे झालेलं आहे. तर असं आपण बरोबर ठेवून असं नाही करणार, मध्ये बरोबर असा करून घ्यायचा आणि असं आपण लावणार. तसं त्या अगोदर काय करायचं बघा, व्यवस्थित हो का आता टिच करायला नाही, बरोबर मध्ये करून टिच करायचं. फक्त एक करायचं की मध्ये आला पाहिजे, म्हणजे दोन्हीकडे बरोबर दोरी बरोबर एकसारखी आली, म्हणजे कमी जास्त होणार. व्यवस्थित सरळ बाजूनं असं ठेवायचं. फक्त पट्टी ठेवताना उलटी बाजू वरती करायची आणि टिच करून घ्यायचं. का साईडनं आता व्यवस्थित दुमडून घेऊया आतल्या साईडला, म्हणजे बरोबर दुमडताना आतल्या साईडला दुमडायचं उलट्या बाजूकडे, म्हणजे बरोबर ते दोन्ही जाणार आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित आतल्या साईडला डबल फोल्ड करून दुमडून घ्यायचं, म्हणजे शिलाई वगैरे धागे निघण्याची शक्यता नाही. जरी तुम्हाला हवं असलं बारीक नॉट करून तुम्ही बारीक केलं तिथं लटकन लावलं तरी चालेल. आता हे बघा छान असं आपलं झालेलं आहे. तर उलटी साडी करून ठेवूया. आणि बघा इकडे साईडने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, पट्टी अशी आतल्या साईडला दुमडायची, तिकडे साईडनं आतल्या साईडला पट्टी दुमडायची. व्यवस्थित दोन्ही पट्टी एकसारख्या दुमडून घ्यायच्या. आणि अजून एक बघा एक फोल्ड करून असा घ्यायचा आणि त्याच्यावर टिच करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित धागे पण निघणार नाही, शिलाई वगैरे सगळे व्यवस्थित असं धाग्यांची आत जाईल. छान असं त्याच्यावर टिच करून घ्यायचं. तिथनं टिच करून आलं बरोबर आपण देवीच्या साडीचे निऱ्या केल्यानं त्याच्यावर अशी पट्टी ठेवायची आणि व्यवस्थित बरोबर एकसारखं टिच करून घ्यायचं, जेणेकरून मागे पुढे होऊ नये. छान बघा साधी सिंपल आपलं थोडक्या साहित्यात छान असं आपल्या देवीची साडी झालेली आहे. आपल्या इथं काही लेस वगैरे लावली नाही, काही नाही आपलं एकदम. जरी तुम्हाला लावायचीच लावली तरी चालेल, किंवा काही हरकत नाही. छान बघा एकदम साधी सिंपल छान असं आपली शिवून झालेलं आहे. छान असं बघा व्यवस्थित असं जसं इकडच्या ह्याला पट्टीला आपण शिलाई दिली ना, असं या पट्टीला व्यवस्थित आहे असं एवढं दुमडून घ्यायचं. जर तुम्हाला बारीक लावायचं चालेल. बघा छान असं आपलं झालेलं आहे. धागे वगैरे व्यवस्थित कट करून घेऊया.
आणि छान असं आपली देवीसाठी साडी झालेली आहे. आता वरच्या साईडनं बघा जरा चुन्यावर दिसत वाटते ना, ते वरच्या साईडने पण आपण छान असं टिच करून घेणार आहोत. म्हणजे शिलाई देऊन घेऊया म्हणजे बरोबर आपले होईल. जरी तुम्हाला साधी सिंपल जरी तुम्हाला असं वाटते ना, तुम्ही इथं नुसती जेवढी आपण साडी घेतली ना तेवढी जरी पट्टी लावून त्यातनं आपण जरी आपण नॉड लावाय केली तर चालेल, किंवा नॉड आपण खेचून असं लावून पण शकतो. छान असं आपल्या देवीसाठी साडी शिवून झालेली आहे. एकदम थोडीशी छान असं पदर वगैरे झालेला आहे. छान असं बघा निकायचं. आता चला तुम्हाला इथं ठेवून दाखवते. ठेवताना बघा आपण असंच उंचावर ठेवून ठेवतो, तर मग कलश वगैरे त्याच्या नारळ ठेवलेला आहे. आणि छान असं साडीला साडी आपण छान असं कलशाला लावून बघूया. असं लावून पदर ठेवून झालेलं आहे. एकदम साधी सिंपल झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि चला पुढल्या व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.